आता सांबार बनवा लागते. इडली सांबार बनवा तर लय भांडे पडते. आता कुकर लावून देतो म्हणजे सांबार होऊन जातो. आता कुकरही होतो. आईले फोनच लावतो. लय दिवस झाले फोन नाही लावलाय. कुठे गेली आई? फोनही नाही उचलून राहिली. लय दिवस झाले फोनही नाही केला आईनं. काय तब्येत बरी नाही की काय माहिती. हा आई बोलवा, काय करत होती? काय नाही व, कामं सुरू होते. काऊन आई काऊन काम करते? हा व, हळूहळू करतो तर कामच पुरते बिचारे. काऊन वहिनी कुठे गेली? हवं ते तिच्या माहेरी गेली आहे. हाव काय तिच्या माहेरी गेली काय अचानक? नाही व, मागच्या वेळेस राहायला भेटलं नाही ना, मग आता गेली. हाव काय? हा व, काय म्हणतो, कशी आहे? झाला का स्वयंपाक? काय नाही बाई, आता इडली सांबार बनून राहिली. हाव का व, मग तर स्वयंपाक काही करा नाही लागणार. हा बाई, आता स्वयंपाक काय करतो मी? यांना लागन तर 4 पोळ्या बनवून देतो. हाव बरोबर आहे ना. अजून सांग, कसा आहे तरुण? चांगला आहे बाई तो. तू काय स्वयंपाक केला? काय नाही व बाई, काम सुरू होते. कशी तब्येत गिब्येत तुझी? मै चांगली बाई, तू सांग. कधी येतं व? येईन नाही येता मे मध्ये. माझ्या चुलत नंदेचं लग्न आहे तेव्हा येईन. हाव का व? हा बाई, काय म्हणते सासूबाई? मस्त आहे बाई त्या गावले. येत नाही काय? येईन ना, अजून वेळ आहे अजून. हाव का व? सध्या ताईची चक्की वगैरे चालू आहे ना जास्त म्हणून. हाव, आता उन्हाळ्यात लयच काम असते बिचारे. हाव ना. जवाईची तब्येत बरी आहे? हाव आई बरी आहे त्यांची. काय म्हणते, पार्लर मध्ये जातो की नाही? नाही बाई, आज सुट्टी घेतली. आज म्हटलं कंटाळाच आला. हाव का व? हा बाई, रोज एवढं घाई घाई जाण, मग त्याच्या कारण आज सुट्टी घेतली. हाव, चांगलं झालं ना. बाबा काय म्हणते योगेश बाबा? चांगले आहे बाबा, काय म्हणणार आहे. झाले बाई धापडे वगैरे बनवून? हाव बनवले ना. आता वातावरण बदलूनच गेलं व. 2 दिवसापासून तो लय पाऊस येऊन राहिला. हा बाई, इकडे ये ना. हरभरा गिरभरा आणला बाई घरी? हाव आणला ना. कांदे काढायचे राहिले बिचारे. हाव का बाई, त्या दिवशी म्हणत होती बाबा की कांदे काढून घे, पण मी म्हटलं की काढू. आता पाऊसच आला. आता तर मार ओरडतीन ते. हाव का बाई, चाल आई, मी थोड्या वेळानं बोलतो. हाव ठीक आहे ना. काय व, आजही चालत नाही का शेतात? हाव येतो ना. म्हटलं का आजही येत नाही तू? इथं कांदे पहिलेच काढून घेतले असते तर ते लसणी काढून घेतलं असतं तू. आता आला की पाऊस? अव काही नाही होत ना. आता काय होते एवढ्या पावसानं? म्हणजे तुलाही पावसाची वाट पाहून राहिली? अव तसं नाही ना, तुम्ही ऐकूनच घेत नाही. काय तर खरं. मी निघतो, तू ये. हा ठीक आहे ना, येतो. कविताला घेऊन येतो मी. ठीक आहे ना, ये. चाल बाबा, भाकरी बांधू दे आणि जाऊ दे शेतात. आता अजून बोंबल्या मानून हा माणूस. काय बनवून राहिली आज? इडली सांबार बनवला मी. हाव का, इडली सांबार बनवला? भाजी पोळी बनवायला पाहिजे होती ना. तुले माहित आहे ना मला इडली सांबार आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही तर आम्ही बनवानी का? पण आरती, तू अशीच तर करतो. इडली सांबार बनवला तर स्वयंपाक केला नसून तू. मग एक दिवशी खाल्ल्यानं काय होते बरं? 4 पोळ्या टाकतो तू. त्या सांबारासोबत पोळ्या खाऊन घे. तुम्ही असेच तर करता. तुमचं ना असंच आहे, नाटकच आहे फक्त खायचे. मला वाटलं तू आज घरी तर मस्त स्वयंपाक करशील. मी घरी आहे तर मग आराम करायसाठी घर राहिले ना. मला तर काही समजत नाही तुझं. तुम्हाला काही समजत नाही माहिती नाही. त्या पार्लर मध्ये जाऊन तर झोपतोच नाही. आई येणार आहे 2 दिवसानंतर. झालाय तिथं तिकीट बुक. हाव का? 2 दिवसांनी येऊन राहिले काही? हाव, आईचा मगाशी फोन आला होता. आई म्हणे बाबू मी तिकीट करून दे. हाव काय? ठीक आहे ना. मग एकट्याच येऊन राहिल्या की ताईला घेऊन येऊन राहिल्या? वहिनी येते त्यांच्यासोबत. हाव काय? हा, वहिनी आणि आई येऊन राहिली. ठीक आहे ना. मग ताईले सांगायला पाहिजे होत्या थोडस शेवड्या घेऊन या म्हणून. तू फोन कर आणि सांग, मग आणते त्या. ठीक आहे ना, मी करतो संध्याकाळी त्यांना फोन. नाश्ता करतात का तुम्ही? देऊ काय? दे ना, आता बनवलाय तर खा लागण. तुम्ही जास्त नाटक करत नका जात जाऊ. इडली सांबार करायला काय कमी मेहनत लागते काय? पहा भांडे किती पडले. मग तरी करतो तू. त्या पोराला आवडते ना. ठीक आहे बाई. आता तो सकाळी इडली खा, संध्याकाळी खा, रात्री ते डोसे खा, दिवसभर तेच चालन. एक दिवशी ही ऍडजस्ट करायला पाहत नाही. काय माहित, मला तर असंच वाटते माहेरी चाललं जा. पण काय करणार आहो, जाऊ शकत नाही. मग करते समेतचं जेवण करायचं तर भेटते ना, तितके हे इतर राहतात. भेटलं नसतं तर बरोबर खाल्लं असतं. कांदा तर मस्त झाला काकू ह्या वर्षी. बऱ्यापैकी आलाय ना. चांगले पैसे होतील ना. आता काय माहित बाई, बघू आता आल्यावर कळण. काकू, पाऊस पिऊस आला तर मग सडतो. आता लागला याले पाऊस. काकू, काढून घ्यायला पाहिजे होता. काढायचा तो होता बी, मग काढला गेलाच नाही तो. काढून घेऊ 2-3 दिवसानंतर. काकू काढून घे जा. लसूण काही जास्त लावला का काकू? नाही थोडाफार लसूण काढू, मग त्या विहीर जवळ आहे ते साफ करू. बरोबर आहे. त्या दिवशी गेलती मी त्या दुकानदारीन काकूच्या घरी. अन्न बैस गोष्टी करू. काकू, लय मस्त लसूण आहे काकू. कसं घरी होते आणि उरला गिल्ला तर मग विकून टाकन. काकू, कसं वर्षभर पाहिजे असते ना आपल्याला, ते तर आहे. काय म्हणे कविता? काय देऊ काकू? त्यांच्या घरचे भांडे कुठे घासायचे होते, तो गेले होते साफसफाई करायला. का काय रोज दिला मग?
₹400 दिले हो काकू. हा का चांगलं झालं ना. मग काय करते काकू? का त्या दिवशी भजन मंडळीत आली नाही बिचारी तू? जमत नव्हतं ना काकू म्हणून आले नव्हते. हाव का तेच तर म्हटलं तू आलीच नाही म्हटलं. हाव ना काकू जमत नाही होतं मग काही आली नाही. ऊनही लय लागते हो काकू आता. हाव बिचारे उन्हाच्या कारण तर याची इच्छा होत नाही होती मी. पण काय करू ते काका लय डोकं खाते बिचारे. काकाले काम दिसते ना काकू. हाव पण जीवाली पाहा लागते ना. आता आणि माहेरी गेली आहे तर घरातले सगळे काम करा. ते तर हाय काकू. हाव ना बिचारे घरातले सगळे काम करा ते करू करूच थकून जातो. कधी येते अनिता? आता तिच्या संगातींचं लग्न झाल्यावर येईन ते. हाव काय? हाव काकू मी काय म्हणते आम्ही यावर्षी काही पेरत नाही आमच्या शेतात. लावून देतो म्हटलं. काऊन पेरत नाही व शेत? नाही काकू शेत जर पेरलं तर हा माणूस कंपनीत जात नाही बाई बिचारे कामाले. हाव का व या वर्षी लावून देतो मस्त. जाते ते कंपनीत कामाले. तेही परवडते. मंदाले देतो म्हटलं करायले. हाव मंदा करते ना. मग व काकू मंदाले देतो. हाव चालेल ना. ह्या बाया तर निवड गोष्टी करते काम काही करत नाही. काय म्हणता काका कशी आहे? काय नाही बस सविता मी चांगला आहे. तू कशी आहे? मी आता मस्त आहे काका. करा ना पटपट काम. हाव करूनच तर आलो. काका उन्हाचे फिरते. नाही हो बाई पीक कसं घरात गेल्याशिवाय चेन नाही पडत मला. इथं आहे काका. काढून आले काढले. काढतो ना आता 2-4 दिवसानंतर. येशील ना? हाव काका येईन ना. जेवतानी काय भूक लागली मला. हाव जेवतो ना. हाव काका नाश्ता नाही केला होता काय? नाही हो बाई नाश्ता कुठं देते ती काकू. स्वयंपाक करणं असं जीवार येते. हाव काका. तुम्ही नसता नाश्ता नाही केला. म्हटलं एक पोळी आणि चटणी खात. वेळ नव्हता म्हणून काही केला नाही. हाव काय? चला ना जेवण करून घेऊ आपण. हाव इथंच बसा ना व. ठीक आहे ना मग इथंच बसू. हाव काकू इथं बसू. कुठं जाऊन या आपण तिकडे. आता जाते पण नेमंती कामाले तो. पुढे जाते. हाव काका जाते आता कंपनीत. हाव काय शेतातल्या कामातच जीवार येते तिच्या फक्त. हाव ना काका शेतातल्या कामावरच जीवा येते. हाव त्याचं पहिल्यापासूनच आहे. हाव ना काका कंपनीत तर जातील रोजच्या रोज कामाले. हा तेही बरोबर आहे. आज काय गोबी केली का व? मग काय करू आता? तुला काय चांगली भाजी करता येत नाही काय? हाव आता काय करू? मस्त बेसन करायचं कांद्याची पात टाकून तर नाही. हाव घरातलं सगळं आवडणं आणि हे शेतात येणं मला तर नाही का बरंच नाही वाटून राहिलं. तर काय झालं तुले? तू की नाही डॉक्टरचं जाय. वाटूनच राहिलं मला. डॉक्टरला जा लागते. काकू तब्येत गिबेत चेक करून या. तुम्ही लय दिवसापासून म्हणून राहिले आम्हाला बरं नाही वाटून राहिलं. हाव ना बिचारे. काम करत राहा लागते मग बरं वाटते. हाव मी काम करतच राहतो. आता जेव्हा करतो मी संध्याकाळी मस्त भाजी करतो. आठवड्याची भाजी बनवतो. हाव काय? काय जो? हाव खरंच बनवतो मी. हे माणसं असेच करते बिचारे. तर लय चिडचिड करून राहिले बाई. हाव काकू जसं सवय होते ना तसं चिडचिड करायला लागते माणूस. हाव ना बिचारे. एवढी साजरी भाजी केली मी. काळी म्हटलं मिरची काटून भाजी करून घेतो लवकर म्हणजे बरं राहते. हाव ना काकू ऐकत नाही बिचारे हे. हाव काकू त्यांना सवय पडली ना रस्त्याची भाजी खायची म्हणून. हाव ना घ्या ना काकू थोडीशी भाजी आलूच केला का वा? हाव काकू दुर्गाले आवडतो मग केला. हाव का व? आपलं काय नाही काकू. आपण काय काही खाऊन घेतो. मग काय करतो व? काय म्हणते व ती आई? तब्येत गिबेत कशी ती आईची? चांगली बा. नाही व लय दिवस झाली ती आई. हाव ना काकू आली नाही ते. आता काही चालणं फिरणं होत नाही व काकू आईनं. हाव वयामानानं तसंच होते. आता तर असं वाटते बाई जेवण झालं की काहीच काम नाही करावं. पहिले किती काम केलंय व. हाव काकू तसंच आहे. तुमच्या वयात तरी तुम्ही एवढं काम करता. आम्ही तर तुमच्या वयात येऊ ना तर आमच्यानं काहीच काम होणार नाही. हाव बरोबर आहे तुमचं. तसं सगळं हा ब्रेडचं खाणं आहे. हाव ना काकू पाहिजो कसे ती लावून देशील तर पैसे नेमध्ये ठेवजो. हाव काकू एफडीच करण ना दुर्गाच्या नावाची. थोडे पैसे जमा करतो तिच्या शिक्षण पाण्यासाठी. हाव का व दुसरं नाही होऊ देत का? आव काकू एकाच असतं पुरं होऊन नाही राहिलं तर दुसरं कधी होऊ देऊ? नाही होऊ दे ना. आता पाय मंदाली एकच आहे तुली एकच आहे. एक होऊ दे. बहीण भावाले भाऊ पाहिजे बहिणीले बहीण पाहिजे. काही एक जोड पाहिजे कोणी ना कोणी. आता पाहिजे तर खरं काकू पण आपल्याला पुरंही झालं पाहिजे ना. एकाचीच तर शाळेची फी भरता नका दम येते. नाही व होते ना नेमंदी होते सगळं काही. त्याच्या नशिबाने घेऊन येते. तर बरोबर आहे काकू तुमचं म्हणणं. करा लागते तेव्हा समजते ना. नाही व होऊ दे. आता ती पोरगी कितीत गेली बरं? 3रीत गेली ना काकू ते. जे पुढच्या वर्षी ते 4थीत चालली जाईल. होऊ दे मग अजून लय मोठी होऊन जाईल ते. मग बरं नाही दिसत. ते तर आहे माणूस ढंगावणी ना काकू. कधी कामाला जाते कधी जात नाही. आता काय करतं जाऊ दे ना. देवाच्या दयानं होऊन गेले एक पोरग तर. असं काही म्हणत नाही मी पण पाहिजे. म्हातारपणीचा सहारा राहतो तो. ते तर आहे. मंदाले तर किती वेळा म्हणतो मी पण मंदा काही ऐकत नाही. आता ऐकत नाही मंदा. आता मंदाचं तर बरं आहे व काकू पण प्रत्येकाचं हे असते ना वेगळं. हाव ते तर आहे. आता पाहतो त्या भाऊ आहे ते येतो तुले पाहतो. पण भाऊ नसता तर कोणा सहारा दिला असता तुले? ते तर आहे व काकू कर विचार. हाव काकू करतो ना. काय म्हणते आपली अनिता? काय नाही बा मस्त आहे ते. तिले सांगतो जास्त वेळ काही लावजू नको म्हणून. तर आपण काय बोलावं बा? आपण नाही बोलू शकत त्यांना. ते त्यांच्या मनाचे मालक. नाही हो काकू मग प्रॉब्लेम होते ना. आता काय करतो बाई काय सांगतो. आता तर मी आरतीला सांगणार आहो की पटकन एक होऊ दे. अजून ते दुसरं मोठं होऊन जाईल ना. हाव काकू ते तर आहे. होऊ देते का आरती ताई?
राहायचं म्हणते. शहरामध्ये लोक एकच होऊ देते व काकू. हाव ना, तिच्या जेठानीले काही हाय नाही हो काकू, है ना? नाही व काही नाही तिच्या जेठानीले. काय ते काय म्हणते ना काकू, ते करायला पाहिजे. काय म्हणते व ते टेस्ट टू बेबी ना काकू? हा व ते तर म्हणते ते, पण तिची जेठानीच तर येऊन नाही राहिली तिच्या घरी. हा बरोबर आहे, आपली आपली मर्जी. तुले वाव होऊ द्यायचं असं तर जास्त काही वेळ घेऊ नको, ते बरं नाही दिसत. हा व काकू, चाल बापा बसून काय होईल, लसण खुडून टाकू. हा व काकू, थोडा ओलाच आहे काकू हा लसण. हा व आता थोडाफार तो ओला राहीलच ना, एकदम काही पुरा वाढून थोडी जाते. हाव ना काकू, लग्नात तर 5-6 दिवस मग तिथंच कामाला असं ना तू. हा व काकू, तिथंच आहे ना 5-6 दिवस, चांगला आहे ना. हा व काकू, कसं तरी रोज होऊन जातो आपला, चांगला आहे ना बिचारे. परवा दिवशी जाऊ शेवड्या करायला. हा माया राहिले शेवड्या. हाव ना काकू, करून घ्या आपण, चालले जाऊ परवाच्या दिवशी शेवड्या करायला. मंदाले सांगून द्या लागल. हाव काकू, मंदाले सांगून दे जा, म्हणजे तिघी सोबत चालले जाऊ तर पटकन होऊन जाईल. हाव कसं दुसऱ्या गावात जा लागते ना आपल्याला, आपल्या गावात काही हाय नाही. ठीक आहे ना काकू, चालले जाऊ. रविवारी गेलं म्हणजे बरं राहते. हाव गहून तर जराशे निवडा लागन मले. काऊ ना काकू, निवडून ठेवले काय? नाही व थोडे थोडे निवडतो, एकखट्ट करायला जीवार येते बिचारे. ते तर आहे. जाऊ आपण शेवड्या करून घेऊन येऊ मशीनवर, म्हणजे कामा येते नाश्ता गिष्टा बनवायले. हाव ना, माय दुर्गाले लोय आवडते काकू, ते मस्त शेवड्या दूध खाते. हो चांगलं लागते ना. आम्ही तिले मॅगी तशीच बनवून देतो, शेवड्याचीच मॅगी बनवून देतो, खातो मै पोरगी. हा का व मग मैद्याच्या कानी बनवून घेतो. नाही व काकू, त्या पिठाच्याच बनवतो, चांगलं हेल्दी राहते ना. हा ते तर आहे न, खाते मै पोरगी, चांगला आहे ना. बाप रे काकू, मस्त आहे तुम्ही दोघी. मला नाही हो का ते सांगितलं. आवा मंदा ताई, तुम्हाला वेळ होता का? वेळ नाही होता तर कुठे गेली होती मी? आवा मंदा, तुला त्या दिवशी सांगितलं तर खरं मी तुले, मजाक करून राहिली तुमची. बस ना. नाही हो काकू, घरच्या शेतातच जाऊन राहिली मी. आमच्या घरी कांदा उपडणं सुरू आहे ना, त्याच्या कारण. तेच तर म्हणते, त्या दिवशी तर केलता तुला फोन की चालशील काय? नाही हो काकू, मजाक केली तुमची. मग झालं काय? हा काकू, सकाळीच लवकर आलती, आता चालले घरी. जातच होते तुम्ही दोघी दिसल्या, मग म्हटलं काकूशी बोलतो. किती वाजले व? आता 3 वाजले ना काकू. हाव का व, 3 वाजून गेले काय? हाव ना. चालत नाही का घरी? हाव चालतो ना. कामात कसा टाइम निघून गेला काही समजलाच नाही. त्याच तर म्हटलं, आता कसं 5 वाजता नळ येते ना, मग म्हटलं घरी चालली जातो. काव ना, सासू कुठे गेली? गेल्या त्याच्या पोरीच्या घरी. हाव का व, त्या काय राहते का काकू? हाव बरोबर आहे, सध्या पोरीले काम पडलाय तर पोरीचे काम करायला जाईन त्या. कुठेही राहू दे, मी काही म्हणत नसतो काकू. काय म्हणून फायदा आहे व, त्यांना इथं राहायचंच नाही. तर अश्विनी कशी आहे? मस्त आहे बा. हाव का व, लय दिवस झाले आलेच नाही तिकडे. हाव ना, दिसूनच ती राहिल्या तुम्ही. आव मला थोडंसं बरंच नाही वाटून राहिलं. काय झालं काकू? काय नाही व, हेच आता घरातले कामं करून राहिले सारं. हा बरोबर आहे. आणि काय गेली ना माहेरी? हाव चला ना काकू, चालता चालता बोलू मग अजून उशीर होऊन जाईन आपल्याला. हाव काकू, चला घरी सगळे कामं करणे. हाव चालणं झालं नाही का लसण खुडला व, थोडाफार राहिला आता. हाव काय, कांदे कधी उपडते हो काकू? उपडते व, आता 4-5 दिवसांना उपडते. हाव काय, सांगता मग मला, येतो कांदे उपडायले. हाव सांगतो ना.